नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे आपल्या एटी ब्लॉग्समध्ये. तर आजचा ब्लॉग असणार आहे आपला लास्ट ब्लॉग तुम्ही बघितला असेल. तो आम्ही आलेलो आमच्या गावाला. तर सो आज आम्ही इकडनं निघणार आहे आणि इकडनं थोडा फिरायचा प्लॅन आहे. तो आम्ही तुम्हाला कंटिन्यू करा व्हिडिओ. तर इकडे मी रिव्हील नाही करणार तो प्लॅन. सो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्हाला समजेल आम्ही कुठे कुठे जाणार आहे आणि कुठे कुठे फिरणार आहे. तर आता सध्या तरी मम्मीने नाश्ता बनवून दिला आहे. सो इकडे नाश्ता करतोय, कांदे पोहे करतोय. तर पहिले नाश्ता करतो आणि मग इकडनं निघू. तोंडाला पाणी आलंय. हवा कसा आहे नाश्ता? नाही टेस्ट करू दे पहिला. असा नाश्ता म्हणजे काय तुला गोष्टीने जाम भारी जाम भारी झाला. काय बोलू अशी पिशी तर ठीकच आहे ना. जाम भारी भारी आहेत. भारी. चला सो नाश्ता करूया फटाफट आणि इकडं निघूया. चला आता आम्ही आमच्या मंदिरात तिथे पाया पडायला जाणार आहे. जसं आता पाया पडूया इकडे आणि आमची पुढची ट्रिप स्टार्ट करूया. तर एकदा देवाच्या पाया वगैरे पडतो आणि तुम्हाला भेटतो पुढे. यानं उगाच घेतले टिलक वर्माचं 60 1 2 एक माणूस काय बोलशील आपण फिरायला आले आयुष्यभर झोपतच असतात. तर आता 8:30 वाजलेले आहेत आणि 1-1.5 तास गाडी चालवून आलो आहे. आता आम्ही भद्रा मारुतीच्या इकडे जे खुलताबादमध्ये आहे. असं सांगितलं जातं की इकडे मारुतीची जी मूर्ती आहे ती अशी झोपलेली आहे. तर तुम्हाला दाखवतो आम्ही व्हिडिओमध्ये कशी आहे ती. तर काहीतरी वेगळं आहे इकडे. तर आणि इकडे एकदम सुंदर असं मंदिर पण आहे. तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओमध्ये. हेच आहे ते मंदिर. हेच मंदिर आहे भद्रा मारुतीचं, जे खुलताबादमध्ये आहे. आणि आता आम्ही चाललो आहे आतमध्ये दर्शन घेण्यासाठी. आशिष आणि सुरेश बघू शकता खूप घाई करतात. त्यांना खूप एक्सायटेड आहे दर्शन घेण्याची. आणि नयन इकडे व्हिडिओ काढतो आहे. सो चला आता आतमध्ये जाऊया, फटाफट दर्शन घेऊया आणि पुढे पण आपल्याला जायचं आहे. सो फटाफट दर्शन घेऊन पुढे कंटिन्यू करूया. आम्ही जस्ट एंटर करतोय मंदिरच्या आतमध्ये. आय थॉट तिथे कॅमेरा वगैरे अलाउड नसेल, तर मी बघतो एकदा आतमध्ये जाऊन इन्क्वायरी करून येतो. तर मित्रांनो, तुम्ही आताच बघितलं असेल आम्ही दर्शन करून बाहेर आलो आहे आणि पाठीमागे बघू पण शकता खूप सुंदर असं मंदिर आहे आणि मूर्ती पण खूप सुंदर आहे. म्हणजे आपल्या भारतात पूर्ण एक अशीच श्री बजरंगबलीची मूर्ती आहे जी विश्राम अवस्थेत आहे. आणि पाठचं दृश्य बघू शकता. सध्या तर गर्दी नाही आहे, पण अंदाज लावू शकता तुम्ही पाठच्या दृश्यावरून की शनिवार वगैरे असलं की इथे किती गर्दी असू शकते. तर आता झालं आहे आमचं दर्शन वगैरे आणि जातो आम्ही आता पुढच्या नेक्स्ट डेस्टिनेशन जो आपला ज्योतिर्लिंग आहे. भेटतो तुम्हाला तिकडेच. हा वन विभाग आहे. तुम्हाला असे विविध प्रकारचे प्राणी बघायला भेटतील इकडं. आणि रोड पण एकदम बघू शकता. त्याकडे रापचिक रोड एकदम. आणि प्राणी पण बघू शकता. आहे आमचा प्राणी, सुंदर प्राणी आहे. याचं नाव आहे
मित्रांनो की हा मंदिर पूर्ण डोंगर फोडून बनवलेला आहे आणि हा मंदिर बनवायला जवळजवळ त्या डोंगरातला 40,000 टन दगड काढलेला आहे आणि जो औरंगजेब वगैरे होता त्याने खूप प्रयत्न केले या मंदिराला तोडायचा, पण हा मंदिर कधीच कोणी तोडू नाही शकत, कारण की हा एक जिवंत असं उदाहरण आहे शिल्पकलेचा. बघू शकता तुम्ही, अतिशय सुंदर असं मंदिर आहे. मंदिर बघू शकता तुम्ही, खूप सुंदर आहे. इकडं फोटोशूट चालू आहे सूरज आणि सुनीलचा. आणि आशिष विचार करतोय की वहिनीला कधी घेऊन येऊ इकडं. आशिष वहिनीला कधी घेऊन येशील? येऊ पावसाळ्यात येईल. भाई ते आपले मुसलमानांचे हे बी दाखवायला नेतो याला. काय मुसलमान तुला बोललो असतो जाऊ दे. अशी येईल लवकर वहिनीला कैलास मंदिर दाखवायला. तेव्हाच भाई तुझा काहीतरी होऊ शकतं, नाही तर तोपर्यंत याचा काहीच नाही होणार. हा पावसाळ्यात हा स्तंभ पण बघा किती भारी स्तंभ. तर आता फिरतोय, खूप टाइम लागेल आम्हाला पूर्ण मंदिर फिरायला. याचा नुसतं फोटो संपत नाहीत. यांचे कधी फोटो संपतील? ओम नमः शिवाय. मित्रांनो बघू शकता तुम्ही, एक टुरिस्ट गाईड सर्व दाखवतं तिकडच्या लेण्या. आणि हे आहे इथलं शिवलिंग. तिथं पण काही प्रेमाच्या लोकांनी प्रेम गाड्यांनी तिथे पण नावं टाकून. मित्रांनो इथली कला शिल्प बघून विचार करू शकता तुम्ही की शिवलिंग किती जुनं असेल ते. तुम्ही पाहू शकता समोर नंदी महाराज आहे. मित्रांनो आता तुमचं कैलास मंदिर बघून झालंय आणि इथं खूप साऱ्या लेण्या पण आहेत, पण आम्ही ॲक्च्युली ते बघत नाहीत कारण आम्हाला जायचं आहे घरी, कारण की सुनीलला पण जायचं ऑफिसला उद्या आणि मला पण जायचं आहे. आणि आम्ही रस्त्यात एक नवीन मंदिर आहे ते बघणार आहोत, तर तुम्हाला पण दाखवू सर्व. ते व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आणि आम्ही आता निघतो इकडनं. बाय बाय. तर आलो आम्ही बाहेर, कलिंगडची मजा घेतो. कलिंगड जरा हीट झाले त्याच्यामुळे थोडा जरा थंड होतं. कलिंगड खालो. इथे खूप साऱ्या गोष्टी आहेत खाण्यासारख्या. कलिंगड आहे, काकडी आहे, आंबा आहे, ज्यूस वगैरे पण आहेत. तुम्ही पण ट्राय करा कधी याल तेव्हा. पण जास्त करून ट्राय करा की सकाळी या, जेणेकरून तुम्हाला उन्हाचा त्रास होणार नाही आहे.
आणि पूर्ण लेणी आणि कैलास मंदिर बघायचं तुम्हाला अर्धा दिवस तरी पाहिजे. सो या कधी आणि फील करा. बाय बाय. तर मित्रांनो मला खूप आनंद होत आहे कारण की परवा दिवशी आम्ही निघल्यापासून आम्ही सीएनजी शोधतोय आणि फायनली आज आम्हाला सीएनजी भेटलाय. ये आपल्या लाईव्ह हाऊस द फिलिंग. मजा आहे रे तुमची. अरे कसली मजा भाई घरी सूरज. दिवस आले आमचे. नाही भाऊ फायनली सीएनजी आपल्याला भेटलेली आहे. आम्ही स्वस्तामध्ये जाणार घरी. परवा दिवशीपासून आम्ही सीएनजी पंप शोधतोय आणि आज 3 दिवसानंतर आम्हाला सीएनजी भेटलेला आहे आणि वेरूळ गावच्या इथे पारदेश्वर पेट्रोलियम आहे. इथे तुम्हाला सीएनजी 24 तास अवेलेबल असते. तर तरी पण तुम्ही दुपारी ट्राय करा कारण की संध्याकाळपर्यंत सीएनजी संपून जाते. आणि आता आम्ही सीएनजी फिल करतोय आणि इकडे रेट आहे 94 आणि आपल्याकडे 79. जवळजवळ 12 रुपयाचा फरक आहे इकडे, 12 ते 15 रुपयाचा. आणि तर आता आम्ही इकडे सीएनजी फिल करू आणि मग समृद्धी महामार्गावरून शिर्डीकडे जाऊ. आता आम्ही सीएनजी वरून पेट्रोलवर टाकत आहोत आमची गाडी. बघा हे बघा गेली सीएनजी वर आणि आता आम्ही आमची राईड चालू करतोय. जाऊ समृद्धी महामार्गावर. आताच आम्ही पोचलोय समृद्धी महामार्गावर. हा बघू शकता तुम्ही पहिलाच टोल नाका. पण काही जिथं फर्स्ट जो टोल असतो ना इंटरचेंजला तिथं टोल कट नाही होत आपला. इथून ते नेक्स्ट जिथे आपण एक्झिट मारतो तिथपर्यंत आपला जो टोल आहे म्हणजे जो डिस्टन्स आहे आपले किलोमीटर कॅल्क्युलेट होतात आणि त्यातून 1.73च्या हिशोबाने आपल्याला टोल द्यावा लागतो. तर मी आता माझा टोलचा बॅलन्स चेक केला तर 684 बॅलन्स आहे माझा. आणि आता बघूया शिर्डीला एक्झिट मारलं की किती टोल कट होतो. आणि समृद्धी महामार्गाचे पण नजारे तुम्हाला दाखवू. एक मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असतील रात्रीचे नजारे, आता दिवसाचे बघा. आणि राईड पण आम्ही आज फास्ट करणार आहोत कारण की आज सुनीलचे पप्पा पण नाहीत आणि मागच्या व्हिडिओमध्ये सुनीलचे पप्पा होते म्हणून आम्ही जरा स्लो जात होतो. तर आज फुल स्पीडने जाणार होतो आपण. 120ची लिमिट आहे पण आम्ही बघू 120ची लिमिट पण क्रॉस करायचा ट्राय करू. आणि आमच्याकडे सीएनजी गाडी आहे तर बघू आता गाडी किती पळवता येते आणि भेटू तुम्हाला पुढे. भावा काय बोलतो राईड करायची तुला? बाबा आता समृद्धी महामार्ग आहे ना तो बनलाय ना ऐक तो बनलाय फक्त माझ्यासारख्या मुलांसाठी. सो आता इकडनं मी जी गाडी पळवणार आहे 120, 130, 160, 170 आपल्या हातामध्ये जर गाडी असली सुनील शेजूळच्या तर गाडी थांबतच नाही. गाडी नॉन स्टॉप डायरेक्ट जिकडे रस्ता संपल. बाईक क्लच कुठला सांग? यो झाला संपला. 130, 140 जाऊ दे भाई जाऊ दे. चल तो बघ तो येडा बघ एक तो सुरेश बघा कुठे गेलाय. मित्रांनो 10 मिनिटं अगोदरच आम्ही समृद्धी महामार्गावरून खाली उतरतात आणि जस्ट आलो आम्ही साईंच्या शिर्डी नगरीत आणि जातो आता साईबाबाच्या मंदिरात पाया पाडायला. समृद्धी महामार्गावर आम्हाला किती टोल लागला ते आम्ही तुम्हाला थोड्या वेळात सांगू कारण की अजून पेटीएमच्या सिस्टीमला अपडेट नाही झालं किती पैसे कट झालेत ते. आणि इकडं गरमी पण खूप आहे तर आम्ही निघलो आता गाडी पार्किंगला लावले आणि जातो आता साईबाबांचं दर्शन घ्यायला. दर्शन घेऊन आलो की
नेक्स्ट व्हिडिओ कंप्लीट करतो. तर मित्रांनो आताच पोचलो आहे साई मंदिराच्या आवारात आणि जस्ट आता दुकानांच्या इथून पास होऊन आम्ही लाईनीला चाललो आहे आणि आता लॉकर शोधतोय. सध्या आम्ही लॉकरमध्ये मोबाईल वगैरे कुठे ठेवायचे ते बघतोय आणि जातो आता दर्शनाला. रांग चालू होते आमचे. आता पोचलो आम्ही लॉकर रूमच्या इकडे. सुरज तिकडे लागला लाईनीला मोबाईल ठेवतोय. आता आम्ही पोहोचलोय शिर्डीमध्ये. बाबांचे दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला जाणार आहे घरी. थोडे जेवणार आणि मग निघणार. थोडं काय भाई जास्त जेवू ना. जेवू आज खूप जेवूया. दाखवू आम्ही तुम्हाला जेवण पण काय करतो ते. तू बिल भरणारच ना. हो बघू नको करू भाई. तुला गिरवी ठेवू आम्ही. तुझी चैन चैन नाही आपली ₹1,00,000 चैन आहे. बघू ठेवू. याला खोटा बोलतो 96,000चे. खोटा बोलतो याला खोटा आहे. भाव वाढलाय ना रे म्हणून आता ठीक आहे. याला घरनावर पण वापस देईल आपला. चला मंदिरात जातो आता. मित्रांनो तर दर्शन झालंय आमचा. भोचू दर्शन कसं झालं आपला. एकदम सुंदर भाई आपले भाई प्लॅनिंग कशी आपली. प्लॅनिंग एकदम झकास. आणि सूरज काय बोलत होता दर्शन नको निसत टाइमपास चालले असं तसं. अरे नाही सूरजला बोलतोस तू. सूरजला जायचं मस्त होतं. दर्शन झाला. मस्त पादुकाना शरण पादुकांना स्पर्श केला. मराठीने बोलतात तुम्हाला. जाऊ दे मित्रांनो. यो शिकलेला नाही जास्त. फक्त 15वी शिकले. पण जाऊ दे आता काय करणार. आता त्याला डिग्री करायला सांगितलेली मी. पण तो बोलला नको मला क्रिकेट केलं जा. नाही पायानं काय ठीक होतं आहे का खालून. भाई तर पाहिलं असं ना आमचं लय. असं वाटतं की तिरुपतीला आल्या. तिरुपतीला आल्या ना. ऊन बघा. ऊन तर असंच आहे. तर गाय आता जस्ट आम्ही कसारा घाटामध्ये पोहोचलोय आणि ट्रॅफिक खूप लागली आता आम्हाला. वैतागाला एवढा समृद्धी महामार्ग बाकी एवढा भारी हायवे पार करून आम्ही इथपर्यंत आलो आणि इथं घाटात कधी ट्रॅफिक नाही लागत. ते आज ट्रॅफिक लागले. जाम वैतागले. 3 दिवस झाले कंटिन्यू ड्रायव्हिंगच करतोय. आशिष आणि सुरेश तर गेले ट्रॅफिक का लागले बघायला. मी पण चाललोय कारण की मला पण नाही राहत की का लागले ट्रॅफिक. मी तर जाऊन चेक करतो. नाही तू गाडीमध्ये राहा. जाऊ नको बाहेर. चला बघूया. एवढी ट्रॅफिक लागली. मागे बघू शकता पुन्हा सगळी ट्रॅफिकच लागले आणि समोर पण तेवढीच ट्रॅफिक आहे. तर बघूया लवकर जाऊ. अरे निघाली बघितलं. अरे म्हणजे मी किती लकी आहे. मी निघालो आणि ट्रॅफिक पूर्ण निघायला स्टार्ट झाली. म्हणजे मी गाडीमध्ये बसलो पण होतो गाडी नंतर नाही म्हणजे मी उतरलो गाडीतून आणि सगळे मला बघून घाबरले की भाई सुनील भाई उतरलाय की लवकर ट्रॅफिक क्लिअर करा. सो आपली पॉवर तुम्हाला माहितीच आहे. चला भेटूया. जेवायला थांबायचं आहे. जेवायला थांबताना पण खूप व्हिडिओ बघायचे आणि काढायचे पण आहेत. सो तिकडे जेवताना तुम्हाला दाखवतो आज आम्ही काय स्पेशल जेवणार आहे. जेवण पण स्पेशल असणार आहे आजचं. सो लवकरच भेटू. चला बाय बाय.